रेयान शाळेतून घरी आला आणि मला म्हणत होता, आई तू हिरोईन आहेस का? म्हटलं अचानक हिरोईन हा शब्द ह्याच्या तोंडी म्हणजे कसं नाही. माझे फ्रेंड्स मला म्हणत होते की अरे तुझी आई तर हिरोईन आहे, तर म्हणून मी विचारायला तू हिरोईन आहेस का? नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. शिवराज अष्टकमधलं 6वं पुष्प आपल्या भेटीला येतं आहे, ज्याचं नाव आहे रणपती शिवराय स्वारी आग्रा. आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी आणि माझी पण लाडकी नुपूर दैठणकर. हाय हाय, खूप छान वाटतंय पुन्हा एकदा आपण भेटतोय. येस. आणि मला सिनेमाबद्दल तुझ्याशी गप्पा मारायच्याच आहेत, पण मला आज सगळ्यात आधी तुझ्याकडून ऐकायचं आहे की तुझा सगळ्यात जवळचा आणि लाडका मित्र अभिजित. मला खूप छान वाटतं ऐकायला सांगता ना की अभिजित ह्या आता अष्टकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे इथून पुढे. आणि मला तुझ्याकडून ऐकायचं आहे कारण तुम्ही तुमच्या पहिल्या मालिकेपासून तुम्ही एकत्र आहात आणि आम्ही ॲक्च्युली एकत्र खूप इंटरव्ह्यूज केले आहेत. तर मला आज तुझ्याकडून ऐकायचं की तुला आत्ता कसं वाटतं? खूप छान वाटतंय मला, कारण तू जसं म्हणालीस की मला तो पहिला दिवस आठवला की आम्ही ऑडिशनला एकत्र भेटलो होतो. आय गेस 6-7 वर्ष झाली त्या गोष्टीला. आणि हिराबाजीसाठी आमच्या दोघांचं सिलेक्शन झालं आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे आम्ही प्रोफेशनली पण तेवढे ग्रो झालो आहे. आम्ही परत एवढे सिनेमेसुद्धा एकत्र केले. आय गेस 6व्यांदा आता आम्ही एकत्र आहोत पुन्हा. आणि पर्सनल लाईफमध्ये सुद्धा तेवढेच ग्रो झालो आहे. आमचं म्हणजे माझा नवरा, त्याची बायको किंवा आमची मुलंसुद्धा ऑलमोस्ट सेम एजची आहेत. तर तेही एक छान आमची एक हे चालू आहे, केमिस्ट्री चालू आहे. आय वुड से की वी आर लाईक अ फॅमिली नाव. आणि पुन्हा एकदा रीलसुद्धा तुम्ही आता आम्हाला पडद्यावर एकत्र बघणार आहे. सो आय एम व्हेरी मच एक्सायटेड. कारण जसं तुम्ही म्हणालात ना की समोरचा ॲक्टर कसा आहे त्याच्यावर सुद्धा तुमचा अभिनय कसा होतोय त्या गोष्टी अवलंबून असतात. आणि आम्ही दोघांनी इतकं एकत्र काम केलं, अक्षरशः खोटं वाटेल ऐकलं तर की आम्ही 6-7 दिवस डे नाईटसुद्धा एकत्र काम केलेलं आहे. सो ती केमिस्ट्री असल्याशिवाय ते शक्यच नाही, कारण एकमेकांची एनर्जीसुद्धा तुम्हाला लागत असते खूप. एखादी व्यक्ती ढेपाळली तर दुसरा बूस्ट करतो, नाही आपल्याला एक सीन शूट करायचा आहे. सो दुसऱ्याला काही हे झालं तर पहिला म्हणतो की नाही आपण करणार, ही करते ना मग मी, असं कुठेतरी ते असतं गिव्ह अँड टेक. आणि ते खूप छान पद्धतीने आमचं साकारलं इतके वर्ष. आणि आता तर नक्कीच तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतोय. आणि सुभेदारपासून मी स्वतः महाराणी सोयराबाईंची भूमिका करते. तर आय वुड से की काहीतरी लक असेल की आम्ही पुन्हा एकदा ती जोडी आपल्याला बघायला मिळते. त्या 30 जानेवारीलाच आपला चित्रपट येतोय चित्रपटगृहांमध्ये. क्या बात आहे. आणि मला आवडेल ऐकायला की तू आता सुभेदारचा उल्लेख केलास की त्यावेळेसपासून आता तुझी सुरुवात आता अष्टकमध्ये तू आता झाली आहेस, त्या फॅमिलीचा एक भाग झालेली आहेस, कुटुंबाचा भाग झाली आहेस. पण त्यावेळेस एक पहिला जो फोन आला होता ती एक सुरुवात कशी झाली? किंवा एक मला वाटतं प्रत्येक कलाकाराचं हे स्वप्न असतं की दिग्पाल सरांबरोबर एकदा तरी काम करायला मिळावं आणि त्यात जर का अष्टकमध्ये एखादी भूमिका मिळाली तर म्हणजे और क्या चाहिए. खरं आहे. म्हणजे दिग्पाल दादा, अगदी खरं सांगू का तुम्हाला, मी स्वतः तर भरतनाट्यम नृत्यांगना आहे. आणि मला तू हा फोन तर म्हणतेस, पण पहिला सगळ्यात फोन आला होता 6 वर्षापूर्वी, जेव्हा त्याने मला बाजी ही सिरियल ऑफर केली होती. तेव्हा त्याने कुठून तरी मला शोधून काढलं होतं. त्याला माहितीही नव्हतं मी ॲक्टिंग पूर्वी केली आहे नाही केली आहे. पण तो फोन मला नीट आठवतोय आणि त्याला एक विश्वास दिला होता की हो हे असं असं आहे आणि माझ्या डोळ्यासमोर तू आहेस, तुला बघून मी ती व्यक्तिरेखा लिहिलेली आहे. आणि त्यानंतर डिरेक्टली त्याने कारण मी खरं सांगू का अष्टकाची फॅन होते. पहिले 4 मूवीज मी लिटरली थिएटरमध्ये जाऊन बघितले होते. पावनखिंडची इतकी जास्त हवा होती, बाकी सगळे मूवीज आपले ब्लॉकबस्टर होते. आणि मला खरं स्वप्नात नव्हतं वाटलं की दादा मला विचारेल त्या रोलसाठी. जेव्हा त्याचा फोन आला तेव्हा आय वॉज लाईक की तू विचारतोयस काय, तू सांग मला की ही भूमिका तू करणार आहेस यापुढे. मी माझ्याकडून ती पूर्ण करण्याचा, व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न करेन. माहिती नाही कसं, पण मी प्रयत्न नक्की करेन. सो त्याचा फोन आला तेव्हा आय वॉज ऑन, म्हणजे सांगू नाही शकत काय वाटलं असेल. आणि शिवराज अष्टक ना खरं तर असं आहे की प्रत्येक पिढीपर्यंत ती गोष्ट पोचते, आपला इतिहास पोचतो. आणि आता तुलाही लहान मुलगी आहे आणि मला वाटतं आत्ता ही सगळी पुढची पिढी आहे, त्याच्यामुळे या पिढीपर्यंत तो इतिहास पोचणं खूप महत्त्वाचं आहे. एक अभिनेत्रीपेक्षा जास्त आत्ता एक आई म्हणून यामध्ये काम करताना तुझ्या अजून डोक्यामध्ये काय काय विचार असतात? म्हणजे तू आत्ता उल्लेख केलास, मुलगी आहे मला, त्याबरोबर माझा 6 वर्षाचा मुलगा सुद्धा आहे. सो मला आठवते की आता जेव्हा पुन्हा आपल्या ह्या नवीन चित्रपटाची हवा व्हायला लागते ना, रेयांशच्या तोंडी मला सुभेदारची सगळी गाणी येत आहेत की मध्येच मावळा जागा झाला म्हणतोय तो,
मध्येच तो आपलं टायटल ट्रॅक म्हणतो आणि आय वॉज लाईक की अरे ही गाणी जर आत्ता ह्या पिढीच्या तोंडी येत असतील तर मग ती बाकीची लिटरली आजकाल बाहेर ती जी गाणी येतात मुलांना अर्थ माहिती नसतात, सतत कानावर पडतात म्हणून ती गात असतात. ही जी गाणी आहेत ना ही जर आज ह्या मुलांच्या तोंडी आहेत, लहान लहान मुलांच्या तोंडी आहेत, तर मला असं वाटतं हेच या चित्रपटाचं यश आहे. कारण एक जो विचार असतो तो आपण चित्रपटामार्फत एक हजारो लाखो लोकांपर्यंत एका वेळी पोहोचवू शकत असतो आणि ते अत्यंत सशक्त माध्यम आहे असं मला वाटतं. आणि लहान मुलांवर तर विशेष परिणाम होतो कारण पूर्वी आपण बघितले ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे यायचे, पण आजकाल मुलांना ती क्युरिओसिटी आहे की हां थिएटरमध्ये जाऊन पण कुठले मूवीज दाखवू हेच कळत नाही. पण आता मला माहिती आहे की आता आपली संतांची सुद्धा सिरीज चालू आहे किंवा अष्टकातल्या सिरीज पुढचे मूवीज येत आहेत, तर मला आता चिंता नाही आहे की मी माझ्या मुलाला कुठला मूवी दाखवणार तर तो नक्कीच आता पुढचा मूवी येणार. सो ह्या नवीन पिढीला एक खूप मोठी ट्रीट दिग्पाल दादा घेऊन आला असं मला वाटतंय. मुलाची तुला पाहिल्यानंतर काय रिॲक्शन होती? म्हणजे त्याला तो 6 वर्षाचा आहे पण तरी सुद्धा त्याला असं ते जाणवतं की आपली आई अभिनेत्री आहे किंवा आपल्या आईचे खूप सारे फॅन्स आहेत, आपल्या आईला सगळेजण ओळखतात, ही फिलिंग त्याला अजून ते कळायला लागलंय. गंमत सांगू का, अगदी परवाची गोष्ट आहे. रेयान शाळेतून घरी आला आणि मला म्हणत होता आई तू हिरोईन आहेस का? म्हटलं अचानक हिरोईन हा शब्द ह्याच्या तोंडी म्हणजे कसं नाही. माझे फ्रेंड्स मला म्हणत होते की अरे तुझी आई तर हिरोईन आहे, तर म्हणून मी विचारायला तू हिरोईन आहेस का? म्हटलं म्हणजे काय रे? नाही तू ते फिल्ममध्ये काम करते. म्हटलं हो तू बघायला आला होतास ना. आणि गंमत सांगू का तुला, मी त्याला थिएटरमध्ये नेलं. पहिल्यांदा सुभेदारचा प्रीमियर होता तेव्हा मुंबईला होता, तर त्याला थिएटर म्हणजे काय हे माहिती नाही आणि त्याला मूवी म्हणजे काय हेही माहिती नाही. त्याने थिएटरमध्ये मला स्क्रीनवर बघितलं आणि त्याला असं वाटलं की ह्या थिएटरमध्ये फक्त आई दिसते आणि फक्त मुंबईलाच मूवीज रिलीज होतात. त्यामुळे सुभेदार आल्यानंतर तर मला म्हणा आई पुन्हा कधी बघायचंय, मला ते थिएटर खूप आवडलं, तुम्हाला पुन्हा तुला बघायला जायचंय मुंबईला. सो अगेन की मला 5 वर्ष अशी वेळच आली नाही की मी त्याला असं काहीतरी दाखवेन जे त्याच्या वयाच्या मुलांना बघणं म्हणजे गरजेचं आहे. म्हणजे सो नक्कीच ह्या ज्या सिरीज आता दिग्पाल दादाने आणल्या आहेत की त्या मला त्याला नक्कीच आता मोठा झाला आहे, सो आता मी त्याला थिएटरमध्ये नेऊ शकते, तर ह्या सिरीज मी नक्कीच जाऊन त्याला दाखवेन. आणि तुम्ही पण सगळे प्रेक्षक 5 वर्षाच्या पुढच्या मुलांना तर नक्कीच घेऊन जाऊ शकता थिएटरला. आणि आता सोयराबाई पुन्हा एकदा साकारायच्या आहेत, ह्या वेळेस काय वाटतंय? कसं नवं आव्हान काय वाटतंय? नवं आव्हान म्हणजे हेच जगल करते मी दोन्हीकडे, पर्सनल लाईफ प्रोफेशनल लाईफ दोन्ही करण्याचा प्रयत्न करते. मागचं पूर्ण वर्ष तर मी आता 3 फिल्म्स शूट केल्या आणि असंच होतं माझं की बाळ लहान आहे आणि मी शूट करते आहे, बट छान वाटतंय. आणि ह्यावेळेला खूप एक थोडं चॅलेंजिंग गोष्ट पण वाटली मला, कारण महाराणी सोयराबाई स्वतः खंबीर तेवढ्याच होत्या, पण महाराज येत नाहीत म्हटल्यावर तेवढ्या हळव्या पण झाल्या होत्या. पण ॲट द सेम टाईम त्यांना जिजाऊ आऊसाहेबांना सुद्धा सांभाळायचं होतं की स्वतःच त्यांनी जर सोडला असता तर त्यांना कोण सांभाळेल, कारण त्या जळीस्थळी त्यांना महाराज दिसत होते. सो ते मला खूप म्हणजे तो खूप टची सीन होता जो आम्ही शूट केला पूर्ण गडावर, की त्यांना सगळीकडे महाराज दिसत आहेत आणि ह्या त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतायत, ॲट द सेम टाईम त्या स्वतःलाही सावरतात. सो खूप छान आणि चॅलेंजिंग होतं ते काम, पण मस्त वाटलं. म्हणजे मला असं वाटतं ही अख्खी जी टीम आहे ना आमची ती एक फॅमिली आहे आणि आम्ही कुठेही गेलो, बाहेर आउटडोअर शूट करत असलो, काही असलो तरी आम्ही असे एकत्र एक टीम असल्यासारखंच वागतो. कुठेच हा एक वेगळा ॲक्टर आहे, ह्याची एक वेगळी रूम आहे, हा आपल्या व्हॅनिटीत जाऊन बसला, असं कधीच झालेलं नाही आहे. आपला सीन झाला, आम्ही मॉनिटरपाशी येऊन बसतो, बघतो पुढचा ॲक्टरचा काय क्लोज लागलाय तर कशा पद्धतीने करतोय, आपल्यालाही शिकायला मिळतं. सो अशा पद्धतीने मस्त होते ते दिवस. क्या बात आहे. आणि मला वाटतं ना ही तुमच्या टीमची खरं तर खासियत आहे. म्हणजे मी खूप आधीही दिग्पाल सरांना म्हटलं होतं की इंडस्ट्रीमध्ये ना असं फार कमी वेळा होतं की एकच टीम सातत्याने एकत्र आहे, म्हणजे टचवूड. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण पहिल्या भागापासून तुमची टीम एकत्र आहे आणि ते कलाकार प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या
भूमिकांमधून दिसतात आणि ही खूप खरंच छान गोष्ट आहे. म्हणजे खूप छान वाटतं यार बघताना, काय सांगू मी. आणि तुझे मगाशी म्हणालीस की आता तुझी तारेवरची कसरत चालू आहे, मला वाटतं त्याच्या मागे थोडासा वाटा तुझ्या भूमिकेचा पण आहे. कारण का ज्यावेळेस एखादा कलाकार ती भूमिका साकारतो, काही ना काही गोष्टी त्याच्यातून घेत असतो आणि तू अशा एका व्यक्तीची भूमिका साकारतेस ज्या खरं तर खूप कणखर होत्या, जिद्दी होत्या. त्याच्यामुळे मला वाटतं नुपूर म्हणून तू आत्ता खूप गोष्टी ज्या एकत्र करतेस ते सगळं तुला छान त्या भूमिकेमुळे सुद्धा जमतंय. खरंय खरंय, अगदी बरोबर बोललीस तू. कारण असा मागचं वर्ष म्हणजे 25 हे साल असं पटकन डोळ्यासमोरून गेलं ना की माय गॉड, काय म्हणजे काय चालू होतं काय. बट नक्कीच मला ह्याच्यात सांगावं असं वाटेल की जशी माझी ही फिल्मची टीम आहे तसंच माझं घरीसुद्धा तेवढा सपोर्ट सिस्टीम असल्यामुळेच ते शक्य झालं. माझा हजबंड अगदी मुलाने पण सपोर्ट केला आणि मी जेव्हा बाहेर शूट करत होते, म्हणजे रत्नागिरीला आम्ही शूट करत होते, तेव्हा असं रुक्मिणी राहिली घरी. जेव्हा ती माझ्यावर डिपेंडंट होती तेव्हा पूर्ण वेळ मी तिला सगळीकडे शूटला घेऊन फिरत होते. पण नंतर सुद्धा ती राहिली पुण्यामध्ये, हेही विशेष आहे की मी फुल फोकस करू शकले शूटवरती. एक्झॅक्टली, तिने तिच्या पद्धतीने सपोर्ट केला आय वुड से. खूप छान वाटलं मला नुपूरशी गप्पा मारून. आणि आत्ता ही खरं तर सुरुवात आहे, अजून खूप टप्पे आपल्याला बघायचे आहेत. आत्ता एक पहिला लुक आलेला आहे, अजून टीझर आहे, गाणी आहे, ट्रेलर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक टप्प्यावर मला तुझ्याशी वेगवेगळ्या गप्पा मारायच्या आहेत, तेव्हा माझ्याकडे विचारायला अजून खूप गोष्टी असतील. तर थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.